नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 3 महिन्याचे पैसे शासनाकडून वितरित झाले नाही। त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, जेणेकरून या बातमीची दखल घेऊन शासनाकडून लवकरात लवकर हे अनुदान निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळण्यास मदत होईल। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणीतरी आवाज उठालाच पाहिजे। साठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पैसे न मिळत असल्याची होणारी असे हेल्प शासनाच्या निर्देशात आणून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत आपले लक्ष्य गाठण्यासाठी लाडक्या बहिणींना खुश करून अभूतपूर्व बहुमत मिळवले आहे। आता सरकारने राज्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेतील वयोवृद्ध निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तब्बल 3 महिन्याचे अनुदान हे रखडलेले आहे। परिणामी वयोवृद्ध व निराधार यांची उपासना सुरू झाली आहे। या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये प्रमाणे अनुदान शासनाकडून दिले जाते। मात्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शासकीय यंत्रणा ही कमाल लागले। या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी शासनाची दमछाक झाली आहे। इतर योजनांवर या योजनेचा गंभीर परिणाम जाणू लागला आहे। याचाच फटका संजय गांधी निराधार वयोवृद्ध गरीब कुटुंबांसाठी असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देखील फटका बसू लागला आहे। शासनाने राज्यातील लाडक्या बहिणींना आगाऊ अनुदान दिवाळीपूर्वीच जमा केले। मात्र या ठिकाणी शासनाने लाडक्या बहिणींना तुपाशी आणि निराधार वृद्धांना उपाशी अशी व्यवस्था निर्माण केली आहे। विधानसभा निवडणूक संपले, प्रशासन लवकरात लवकर यावर दाखल घेऊन निराधार राज्यातील श्रावणबाळ सेवा व निवृत्ती वेतन योजना व योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना अनुदान लवकरात लवकर जमा करावे, अन्यथा ही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण लाडक्या बहिणींना आगाऊ अनुदान दिले त्याबद्दल शासनाने धन्यवाद, परंतु श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना यांना देखील पैसे पेन्शन मिळायलाच पाहिजे। कारण की काही जे वृद्ध आहेत त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांचे घर संसार हे यांच्या 1500 व 2100 रुपये महिन्यावरच चालत आहे। त्यांना लवकरात लवकर जमा करण्याची विनंती करते। संजय गांधी निराधार लाभार्थी उपासमारीतून सुटका करून वेळेत अनुदान जमा करावे। या योजनेचे लाभार्थी हे वयस्कर असल्यामुळे ते मजुरीही देखील करू शकत नाही। सर्व लाभार्थी आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना त्वरित अनुदान देण्याची यावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे। विधानसभेच्या निवडणुका देखील संपले आहे। सर्व अधिकारी, शासकीय यंत्रणा आणि स्वच्छता अविश्वास सोडलेला आहे। या अशा वेळी आता जनसामान्याकडे प्रश्नांकडे कामांकडे लक्ष देणे हे खूप बंधनकारक आहे, आवश्यक आहे। गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर अनुदान जमा व्हावे। अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। धन्यवाद।